फक्त या 1 रुपयाच्या गोळीमुळं संपूर्ण जग चायना समोर नतमस्तक होईल. काळजी करू नका, सगळं सांगतो. कल्पना करा, 2019 नंतर चायनाला नवीन व्हायरस बनवायची गरज नाही. फक्त एक गोष्ट केली तर संपूर्ण जग थरथरेल, आणि ती गोष्ट म्हणजे पॅरासिटामॉल टॅबलेटचा पुरवठा बंद करणे. पॅरासिटामॉल ही फक्त गोळी नाही, जगातली सगळ्यात जास्त वापरले जाणारे औषध आहे. डेंग्यू असो, मलेरिया असो किंवा साधा सर्दी ताप असो, लहान बाळ असो किंवा गर्भवती महिला असो, सर्वांच्या आयुष्यात पॅरासिटामॉलची गरज असते. आणि या गोळीचं कच्चं औषध म्हणजे एपीआय कुठून येतं माहिती आहे का? तर 80% जास्त कच्चा माल चीन मधून येतो. आता कल्पना करा, जर उद्या चीन म्हणालं की आजपासून आम्ही पॅरासिटामॉल एपीआय देणार नाही, तर काही दिवसातच भारतीय बाजारातून, हॉस्पिटलमधून आणि आपल्या प्रत्येकाच्या घरातून पॅरासिटामॉल गायब होईल. लोक घाबरतील, काळा बाजार सुरू होईल आणि साधा थंडी ताप ही जीव घेणे होईल. कारण लाखो लोकांना आराम मिळणार नाही आणि त्या दिवशी संपूर्ण जग चीन समोर नतमस्तक होईल, फक्त 1 रुपयाच्या पॅरासिटामॉलसाठी. मग आता भारताकडे काय पर्याय राहिलेत? पहिला पर्याय आणि सोपा पर्याय म्हणजे चीन सोबत चांगले संबंध ठेवणे. पण चांगले संबंधचा नेहमी चीन गैरफायदा घेऊन आपल्याला गुलामगिरीकडे वळवतो. दुसरा आणि कठीण पर्याय म्हणजे आत्मनिर्भर व्हायचं, खऱ्या अर्थानं मेड इन इंडिया व्हायचं. आपल्या स्वतःच्या देशात एपीआय प्लांट उभारायचे. थोडा खर्च जास्त होईल, पण स्वतंत्र अमूल्य आहे. तिसरा पर्याय म्हणजे भारतीय आयुर्वेदकडे वळणे. गुरुची, नीम, तुळशी, सुवासनी काढा, सुदर्शन काढा हे पर्याय आहे, पण 100% परिणाम देतील असं नाही. म्हणून खरी शक्ती आहे पर्याय 2 आणि पर्याय 3 ला एकत्र करणे, म्हणजेच आत्मनिर्भर भारत प्लस आयुर्वेद. माहिती आवडली असेल तर फॉलो करा, कारण चीनने गोळ्या थांबवल्या तरी भारतीयांचा आत्मविश्वास थांबणार नाही. कारण एक दिवस असा येईल, जग प्रत्येक गोष्टीसाठी चीनकडे नाही तर भारताकडे येईल.